म्हणे माझे सर्व दुःख पाहिलं ते मुख आवडी सुख म्हणे माझे सर्व दुःख पाहिलं ते मुख आवडी सुख म्हणे माझी याची सर्व दुःख पाहिलं ते मुख आवडीने सुख म्हणे माझी याची सर्व दुःख पाहिलं ते मुख आवडीने सुख म्हणे माझे याची सर्व दुःख पाहिलं ते मुख आवडीने सुख म्हणे माझे याची सर्व दुःख पाहिलं ते मुख आवडीने पाहिना तुका म्हणे माझी याची सर्व दुःख पाहिलं ते होत आवडीने तुका म्हणे माझी याची सर्व दुःख पाहिलं ते होत आवडीने हे तुका म्हणे माझी याची सर्व दुःख पाहिलं ते होत आवडीने तुका म्हणे माझी याची सर्व दुःख पाहिलं ते होत आवडीने पाहिना श्रीमुखा पाहिना श्रीमुखा पाहिना श्रीमुखा हेलो हेलो Hare 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 Rama
कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे कृष्ण हरे राम कृष्ण हरे कृष्ण जय जय हरे हरे राम कृष्ण जय राम राम जय कृष्ण जय हरे 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 राम कृष्ण जय राम राम जय कृष्ण हरे जय राम रूप पाहता लोचनी चनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम। देवा माझे मन लागो तुझे चरणी 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 संसार व्यसनी पडोनी संसार व्यसनी पडोनी देवा माझे मन लागो तुझे चरणी 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 संसार व्यसनी पडोनी संसार व्यसनी पडोनी संसार व्यसनी पडोनी नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम नामस्मरण घडो संत समागम उगाची भ्रमण को देवा उगाची भ्रमण को देवा वामुगाची भ्रमण को देवा आणि तीर्थयात्रा मुक्ती राम नमोरे तीर्थयात्रा मुक्ती राम तीर्थयात्रा मुक्ती राम नमोरे तीर्थयात्रा मुक्ती हरे राम आजी माझे मसिद्धीने आजी माझे मसिद्धीने आजी माझे मसिद्धीने अनिक माझे नाही नाही आता 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 देवा माझे मन लागो तुझे चरणी 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 देवा माझे मन लागो देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने संसार व्यसनी पडोने नाम स्मरण घडो संत समागम नाम स्मरण घडो संत समागम संसार व्यसनी पडोने संसार व्यसनी पडोने नाम स्मरण घडो संत समागम नाम स्मरण घडो संत समागम देवा माझे मन लागो तुझे चरणी 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 संसार व्यसनी पडू दे हे संसार व्यसनी पडणे दे नाम स्मरण घडो संत समागम
संत समागम संसार व्यसनी पडून दे संसार व्यसनी पडून दे नामस्मरणा घडो संत समागम नामस्मरणा घडो संत समागम वावुगाचे भ्रम नको देवा वावुगाची भ्रम वावुगाची भ्रम नको वावुगाची भ्रम नको देवा नको देवा नको देवा वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम नको देवा नको देवा वावुगाची भ्रम नको देवा नको देवा वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम वावुगाची भ्रम नको देवा नको देवा नको देवा नको देवा वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम नको देवा नको देवा वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम नको देवा वावुगाची भ्रम नको देवा वावुगा
संत समागम नाम स्मरणालो संत समागम संत समागम विठ्ठल देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी बडोनी नामस्मरण घडो संत समागम, वाहुगाची भ्रम नको दिवा, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धीने, नामस्मरण घडो संत समागम, वाहुगाची भ्रम नको दिवा, अनेक मागणी नाही नाही आता, एका जनाधनी श्रेवा तोड रे, नामस्मरण घडो संत समागम, वाहुगाची भ्रम नको दिवा, विठाला 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडलिकाय धातु मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंग
नका करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा धानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वसुदेवसुतं देवं कंसचारूद्रवर्धनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर स्मरण जयांची केली स्मरण होय सकळ ती खुर्चीवरती कोणाचे बाळ बसलेले ते खाली बसव बरं खुर्च्या काढून घ्या खुर्च्या काढून घ्या कोणीही खुर्च्यावर बसू नका फक्त ज्याला त्रास असेल तोच बसा फक्त जास्त वेळ कीर्तन करायचं नाही आपल्याला फक्त 1 तास कीर्तन होईल फक्त गडबड करू नका आणि आपले आपले मुलं असेल ते जवळ घेऊन बसा विठ्ठल विठ्ठल कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग पैठण निवासी एकनाथ महाराजांचा असून या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेल्या सर्व जीवांना उपदेश नव्हे तर एकनाथ महाराज जगाच्या चालक मालकाकडे प्रश्न करतात बाबा हो देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोनी दी या भगवंताच्या नामस्मरणामध्ये असं वेड झालं पाहिजे असं मन लावलं पाहिजे का एक चित्ताने आपलं मन लावलं पाहिजे म्हणजे एकनाथ महाराज सांगतात का बाबा हो का देवा माझे मन असं काहीतरी अशा ठिकाणी लाव का ज्या ठिकाणी मन लागलेलं आहे तिथं कुठेही कधीही विरळ येऊ नको तुझा विसरही पडून देऊ नको देवा माझे मना लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो निधी संसारातून मला बाजूला कर कारण का कशासाठी तर पायी तीर्थयात्रा मुखी नाम नाम भगवंताची आपल्याला पायी तीर्थयात्रा घडली पाहिजे देवाची आपल्याला पायी तीर्थ घडली पाहिजे पण पायी तीर्थयात्रा मुखी नाम नाम भगवंताच्या पायी तीर्थयात्रामध्ये चालत असताना एक कर काय संतांच्या संगतीमध्ये जाऊ दे संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची भगवंताच्या नामामध्ये एवढं मन लागू दे आणि नंतर ना बाबा हो एकनाथ महाराज सांगतात अनेक मागणे नाही नाही देवा
अनिक मागणे नाही नाही देवा एका जनादनी श्रेवा दोड दे नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा विठाल 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 प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगदवंदनीय एकनाथ महाराजांचा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा असून या ठिकाणी एक वक्ता म्हणून श्री क्षेत्र पायदिंडी सोहळा निमगाव जळी ते त्र्यंबकेश्वर पायदिंडी सोहळा चालत असताना वर्ष दुसरं मागच्या वर्षी एक वर्ष होतं पहिलं, या वर्षी दुसरं वर्ष आणि दुसऱ्या वर्षाची आज सांगतेचा कार्यक्रम म्हणा किंवा पटशी सोडचा कार्यक्रम म्हणा त्या निमित्ताने घेतलेला अभंग. ज्या भगवंताने आपल्याला 3,500 नरदेह दिला आहे तो कशासाठी दिला आहे तर भगवंताने आपल्याला दिला आहे तर पायाने तीर्थयात्रा केली पाहिजे, मुखाने नाम घेतलं पाहिजे. बाबा हो, आम्ही संसारात एवढं दंग झालेलो आहोत तर ह्या मृत्यू लोक आम्ही कशासाठी आलो आणि आम्हाला आल्यानंतर ना काय करायचंय हेही आम्हाला सांगितलं आणि हेही आम्हाला कळलं नाही बाबा हो. पण ह्या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर ना त्या भगवंताने आपल्याला 3,500 नरदेह दिला आहे तो कशासाठी दिलाय? खाण्यासाठी नव्हे. देव दिला देह भजन गोमाता, देव दिला देह भजन गोमाता, देव भजन गोमाता, देव दिला देह भजन गोमाता. झाला पाटा बांधी घेता, होता झाला पाटा बांधी घेता, देव दिला देह भजन गोमाता, देव दिला देह भजन गोमाता. भगवंताने आपल्याला कशासाठी देव दिला? देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला पाटा बाधिकेचा. भगवंताने आपल्याला 3,500 नरदेह दिला आहे भगवंताचं नामस्मरण करायला, भजन करण्यासाठी. पण आपण त्याचा वापर काय करतो? संसार करण्यासाठी. तुम्ही म्हणशाल महाराज तुमचं झालं नाही, झाल्यानंतर न समजत. पण बाबा हो, त्या भगवंताने आपल्याला 3,500 नरदेह दिला आहे कशासाठी? देवाचं नामस्मरण करण्यासाठी दिला आहे. पण आम्ही ते नामस्मरणामध्ये आम्ही मन कधी रमवतच नाही. आम्ही कशात? संसारामध्ये. बाबा हो, हा संसार नाशिवंत आहे. आज ना उद्या हा संसार आपल्याला सोडून जायचा आहे. पण ज्या वेळेस भगवंताचं नाम आपण मुखात घेऊ तर आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मग असं काहीतरी नाव कमवा बाबा हो. का या मृत्यू लोकात आल्यानंतर ना अशी काहीतरी कीर्ती कमवली पाहिजे, असं काहीतरी भगवंताच्या नामामध्ये आपण दंग झालं पाहिजे. का भगवंताच्या नामामध्ये आपण देवापर्यंत गेलो पाहिजे. भगवंताच्या नामामध्ये आपण देवापर्यंत गेलो पाहिजे म्हटल्यानंतर बाबा हो, तुम्ही म्हणशाल महाराज अशी काय कीर्ती कमवली पाहिजे? बघा चोखोबरायांचं उदाहरण बघा. चोखोबराय सगळ्यांना माहित आहे. चोखोबरायांचं जीवनचरित्र बघायला गेलं तर चोखोबरायांचं बालपण सर्व घरदार हे वारकरी होतं आणि वारकरी असल्या कारणाने सर्व भजन अभंग गवळणी त्या घरामध्ये होत होते. पण ज्यावेळेस चोखोबरायांच्या वडिलांनी निर्णय घेतला तर चोखोबराय तुम्हाला संसार करून तुम्हाला परमार्थ करावा लागेल. लग्न लावून दिलं आणि लग्न लावून दिल्यानंतर धर्मपत्नी घरात आणली आणि आणल्यानंतर तरीही भगवंताचं नामस्मरण चालू. चोखोबरायांचा व्यवसायही चालू आणि नामस्मरणही चालू. भगवंताचं नामस्मरण चालू असताना एक दिवस असाच आला, एक ना एक दिवस निघून गेला आणि चोखोबरायांच्या धर्मपत्नीचं बाळातपणाचे दिवस जवळ आले. चोखोबरायांच्या धर्मपत्नीचे बाळातपणाचे दिवस जवळ आले
आणि जवळ आल्यानंतर ना चोखोबरायांची धर्मपत्नी चोखोबरायांना सांगती, तो धनी, माझ्या बाळातपणाचे दिवस, माझ्या प्रसूतीचे दिवस जवळ आले. तुमच्या माझ्या ननंदबाईला आणि तुमच्या बहिणीला माझं बाळातपण करण्यासाठी आणायला जातात का? आणायला जातात का म्हटल्यानंतर चोखोबरायांनी सांगितलं, चालेल म्हणे. चोखोबरायांनी सकाळी दरमजल करत 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 बहिणीकडे गेले. बहिणीला आणण्यासाठी दरमजल करत करत गेले आणि गेल्यानंतर ना गावातूनच पायदिंडी सोहळा चालत होता. पायदिंडी सोहळा चालत असताना चोखोबरायांनी प्रश्न पडला, आपल्याला हा भगवंताने 3.5 हाताचा नरदेह दिला आहे कशासाठी? भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी, पायी तीर्थयात्रा, पायाने तीर्थयात्रा करण्यासाठी आपल्याला नरदेह दिला आहे. मग आपण त्याचा वापर केला पाहिजे. वापर केला पाहिजे म्हटल्यानंतर ना चोखोबरायांनी पण मनात प्रश्न आला, आपण वारीला जायचं. दरमजल करत 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 चोखोबराय वारीला निघाली. आणि वारीला निघत असताना गावातून दिंडी निघाली, गावातल्या दिंडीमध्ये सामील झाली आणि दरमजल करत 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 पंढरपूरला गेली. आणि जगाचा चालक मालकाला प्रश्न पडला, जगाच्या चालक मालकाला प्रश्न पडला, भक्त माझ्यासाठी धावून येत आहे आणि मीही त्याच्यासाठी धावून गेलो पाहिजे. धावून गेल्यानंतर ना बाबा हो, जगाचा चालक मालक होता, तो धावून आला भक्तासाठी. पण आल्यानंतर ना काय एक प्रश्न होता, चोखोबराय कुठं चालले होते? झोपले का तुम्ही? निमगाव जाळीला? नाही, निमगाव जाळीला नव्हते चालले, दुधेश्वर वाडीला चालले होते. अहो, संत कुठं चालले होते? चोखोबराय बहिणीला आणण्यासाठी. पण बहिणीला आणण्यासाठी ही सोडून दिलं. पायी पायी दरमजल करत करत पंढरपूरची वारी गाठली. पंढरपूरला गेली. जगाचा चालक मालक सावध झाला, माझा भक्त माझ्यासाठी दर्शनासाठी येतोय, त्याच्यासाठी ही धावून गेलं पाहिजे, त्याच्यासाठी ही धावून गेलं पाहिजे. म्हटल्यानंतर देवाला प्रश्न पडला. देव गेले रुक्मिणी मातेकडे. रुक्मिणी माते सांगते, ए रुक्मिणी, माझा भक्त आज संकटात आहे, माझ्या भक्तासाठी मला धावून जायचं आहे. रुक्मिणी मातेला विचारलं, रुक्मिणी येते का? रुक्मिणी माता म्हणे, मी येणार नाही, तुमचा भक्त आहे, तुम्ही जा. जगाचा चालक मालक पंढरीश पांडुरंग पंढरपूरवरनं दरमजल करत 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 चोखोबरायांच्या घरी आला. आणि चोखोबरायांच्या घरी आल्यानंतर ना चोखोबरायांचं दार वाजवतात. चोखोबरायांचं दार वाजवतात आणि चोखोबरायांचं दार वाजवल्यानंतर ना आतून आवाज देतात, कोण आहे? जगाचा चालक मालक सांगतो, ओ मी पाटील आहे. पाटील आहे. जंबू या दीप मागी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. जगाचा पाटील आहे मी. कोण पाटील? आम्ही नाही ओळखत, आमचे मालक गेले वारीला, तुम्ही नंतर ना 2 दिवसांनी या. अहो 2 दिवसांनी या म्हटल्यानंतर परत देव परत पंढरपूरला गेले. आणि पंढरपूरला गेल्यानंतर परत देवाला प्रश्न पडला, आपला भक्त आपल्याला धावा धावा करतोय आणि दारावर गेल्यानंतर सांगतो मालक घरात नाहीये. परत देवाला प्रश्न पडला आणि देव परत दरमजल करत 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 परत चोखोबरायांच्या घरी आले. आणि चोखोबरायांच्या घरी आल्यानंतर ना परत आवाज देतात, ओ चोखोबराय, आहे का कोणी घरात? आहे का कोणी घरात म्हटल्यानंतर परत प्रश्न पडला, कोण आले असेल? चोखोबरायांच्या बायकोला प्रश्न पडला. चोखोबरायांच्या बायकोनी दरवाजावर जाते आणि दरवाजा उघडती तर एक साध्या रूपामध्ये एक माणूस आलेला. आणि तरीही त्या ठिकाणी आल्यानंतर ना देवाला धावा करते आणि आपल्याला बोलवते. तरीही आपण आल्यानंतर ना चोखोबरायांची बायको म्हणती, मालक घरी नाही. परत देव पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्यानंतर ना रुक्मिणी मातेला सांगतात, हे रुक्मिणी, मला तुझी साडी दे. देवानी पितांबर सोडून साडी घातली आणि साडी घालून देव चोखोबरायांच्या घरीकडे आला. घराकडे आल्यानंतर ना दार वाजवतात.
दार वाजत असताना चोखोबरायांची धर्मपत्नी दरवाजावर येते आणि आल्यानंतर दार उघडती तर बघती कोण? चोखोबाची बहीण दाराचा बहिणी उघडा दार, आता मारे. बहिणी उघडा दार, आता मारे. चोखोबाची बहीण दाराचा बहिणी उघडा दार, चोखोबाची बहीण झाला सारंदर, वहिनी दार उघडा हक्क मारी. वहिनीने दार उघडलं आणि आतमध्ये आली देव. देव आली, जगाचा चालक मालक होता आणि जे नाही ते नीच काम केलं भगवंताने चोखोबरायांच्या बायकोचं बाळातपण केलं. आणि बाळातपण केल्यानंतर ना देव 6 महिने राहून परत पंढरपूरला गेली आणि पंढरपूरवरून चोखोबराय घरी आली. वारी झाल्यानंतर घरी आली आणि धर्मपत्नीला विचारतात चोखोबराय, अरे तुझं बाळातपण कोणी केलं? तर म्हणे तुम्ही तुमच्या बहिणीकडे गेलते आणि तुमची बहीण आलती. मग चोखोबरायला प्रश्न पडला, अरे आपण त्याच्यासाठी धावा करतो, आपण मन त्याच्यासाठी एक नित्य लावलं आणि तेच मन एकनाथ महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देवा माझे मन लागो तुझे चरणी, 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 देवा माझे मन तुझे चरणी, देवा माझे मन लागो 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 तुझे चरणी, संसार व्यसनी पडवली, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवली, संसार व्यसनी पडवली, संसार व्यसनी पडवली, नामस्मरण करो संत समागम, नामस्मरण करो संत समागम, नामस्मरण करो संत समागम, नामस्मरण करो संत समागम, देवा माझे मन लागो चरणी, संसार व्यसनी पडवली, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडवली, संसार व्यसनी पडवली, संसार व्यसनी पडवली, नामस्मरण करो संत
माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसने पडो निनी नामस्मरण घडो संत समागम बाबुकाची भ्रमण नको देवा बाबा हो संसारात राहून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे पण संतांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे बाबा हो जर संतांच्या सानिध्यात राहिलं तर संत बाबा हो जगाचं कल्याण करतात बाबा जगाचं नाही तर आपल्या स्वतःचंही कल्याण करतात का साधू संत असे असतात बाबा हो जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विती परोपकारी अरे साधू संतांना जन्माला आल्यानंतर ना जगाचं कल्याण आपल्याला कसलं कल्याण करायचंय संसाराचं कल्याण पडलेलं आहे माझा संसार कसा होईल माझा संसार नेटका आहे का बाबा हो पण साधू संतांना या ठिकाणी मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर ना भगवंताचं नामस्मरण फक्त एकच घडलं पाहिजे भगवंताचं नामस्मरण भगवंताचं नामस्मरण घडलं पाहिजे म्हटल्यानंतर ना संसारात राहून आपण पायी तीर्थयात्रा गेली पाहिजे बघा श्री क्षेत्र निमगाव ते त्र्यंबकेश्वर पायी दिंडी 16 चालत असताना अनेक या ठिकाणी वारकरी ज्यांना त्र्यंबकेश्वर मध्ये गेल्यानंतर ना त्र्यंबकेश्वर हे नाव ऐकून आहे सर्वांना पण त्र्यंबकेश्वर म्हटल्यानंतर ना निवृत्तीनाथ महाराजांची समाधी कुठे आहे हेही काही वारकऱ्यांना माहित नव्हतं अजूनही आपल्या गावातले वारकरी नव्हे तर अजूनही पंचक्रोशीतले असू महाराष्ट्रातील सर्व वारकरी असू जेवढे काही माणसं आहेत त्यांना त्र्यंबकेश्वर हे गाव माहित आहे हे ठिकाण माहित आहे पण त्र्यंबकेश्वर मध्ये महादेवाचं मंदिर आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे पण त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक महादेवाचं मंदिर आहे त्याच्या पाठीमागे निवृत्ती दादांची समाधी आहे हे कुणाला माहित नाही जो वारकरी आहे तो नित्य वारी पायी तीर्थयात्रा मुखी नाम नाम हाची माझा नेम सिद्धीने ही भगवंताने आपल्याला हा 3.5 हाताचा नरदेह दिला आहे तर भगवंताची वारी करण्यासाठी दिला आहे आणि आपण वारी केली पाहिजे दर मजल करत 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 मागच्या वर्षीही आपण गेलो पण काय केलं पाहिजे वारीमध्ये जायचं आणि गेल्यानंतर ना फक्त पुढच्या झेंडेवाल्यांपर्यंत जायचं आणि तिथून आपल्याला बिस्किट वाटतात हे सर्वांना माहित आहे सगळ्यांच्या पुढं पळायचं हे नाही बाबा हो पण चालत असताना साधू संतांच्या संगतीत चालायचं भगवंताचं नामस्मरण करायचं आणि तेच बघ संजय महाराजांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे प्रमाण दिले समर्पण प्रमाण आहे गात जागा आणि चालता चालता थोडस खात जावा संजय महाराजांचं प्रमाण आहे बाबा हो गात जागा संजय महाराज वारीत मध्ये पण आनंदाने सांगत असतात बाबा हो मुखाने नामस्मरण करत चला
पायी दिंडी सोहळ्यामध्ये मुखाने नामस्मरण केलं पाहिजे, पण आपण ते करत नाही. आपण मागच चुना लावतो, तंबाखू चोळीतो. पण बाबा असो, ज्याचं ज्याचं कर्म त्याच्या सोबत आहे. काय करायचं, कारण भगवंताने आपल्याला हा 3.5 हाताचा जन हा जीव दिला दाना. दयाचे कर्ण चिंतन. वा वा. त्यांनी सर्वांनी एकदा प्रेमाने हात वर करा बरं. करा दोन्ही हात वर. ज्याला ज्याला 2 हात देवाने दिले आहेत त्यांनी 2-2 हात वर करा. असं लाजल्यावानी करू नका. करा सर्वात वर. करा सगळं ताई. थांबा मी चहा पिऊन येतो. जय विठोबार कुमाई देवा माझे मन लागू तुझे चरणी संसार व्यसने पडून दी नामस्मरण घडू संत समागम वावुगाची भ्रम नको दिवा पायी तीर्थयात्रा मुखी नाम नाम हाची माझा नेम सिद्धीने नामस्मरण घडू संत समागम वावुगाची भ्रम नको दिवा. बाबा हो, या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर भगवंताचं नामस्मरण या ठिकाणी करायला लावलं आहे एकांत महाराजांनी. आणि भगवंताचं नामस्मरण करत असताना
ह्या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर ना पायी तीर्थयात्रा ही करायलाच पाहिजे माणसाने. बघा, आयुष्यात एकदा तरी पायी दिंडी सोहळा करत चला. आपल्या गावातून एक माझं स्वप्न नाही तर आपल्या सर्व गावकऱ्यांचं स्वप्न होतं का सर्व गावातून पायी दिंडी सोहळा सर्व तीर्थावरती जात आहे आणि आम्ही ही महाराज मंडळी दुसऱ्याच्या दिंडीमध्ये जाऊन त्यांचा झेंडा तीर्थापर्यंत नेण्यासाठी आम्हालाही त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करावं लागत होतं. पण मी एक सर्व वारकऱ्यांना आपल्या गावातील भजनी मंडळाला विनंती केली तर आपल्या गावातलाही एक झेंडा आपण तिथपर्यंत नेला पाहिजे. पायी दिंडीमध्ये सर्वांनी सांगितलं का महाराज तुम्ही म्हणशाल ते करू. आम्ही सर्वांनी साथ दिली आणि मागच्या वर्षीपासून आपला पायी दिंडी सोहळा चालू झाला. मागच्या वर्षी पहिलं वर्ष होतं, या वर्षीही दुसरं वर्ष होतं. मागच्या वर्षी मला वाटलं नाही आता ह्या ठिकाणी ठेप्यावरचे हे माणसं आहे आपण ज्यांनी आपल्याला अन्नदान दिलंय त्यांनाही ज्यावेळेस मी ठेपे पाहायला गेलो त्यावेळेस त्यांना म्हटलं होतं आमच्या गावातलं पहिलं वर्ष आहे. पहिल्या वर्षातून आमच्या गावातले वारकरी फक्त 20 ते 30 वारकरी फक्त येतील. 30 माणसाचं अन्नदान करा फक्त. पण मागच्या वर्षी आपल्या गावातून मलाही वाटलं नव्हतं का 30 माणसाच्या वरती एक माणूसही नसेल. पण मागच्या वर्षी 250 वारकरी होते आणि या वर्षी दरवर्षी म्हणतो आपण माणसं कमी कमी होतात पण आपल्या दिंडीमध्ये 1 रुपया ही भिशी नाही. 1 रुपयाही आपल्याकडून मानधन कोणाला देत नाही आणि घेतही नाही असा नियम चालत आहे. आणि ह्या वर्षी आपल्या वारीमध्ये 250 वारकरी आपल्या दिंडीमध्ये होते. आणि मला एकच सांगायचं कीर्तनातून बाबा हो वारकरी किती हा असू द्या कितीही येऊ द्या तरी आमचं सर्व भजनी मंडळ आहे. निमगावजळी भजनी मंडळ आहे, दुधेश्वर भजनी मंडळ आहे, हे आतोनात तुमची सेवा करण्यासाठी तयार आहे. फक्त मला या ठिकाणी एकच सांगायचं बाबा हो आपल्या सोबत जे वारकरी आलेले नाही जे पायदिंडी सोहळ्यामध्ये मागच्या वर्षी होते त्या ह्या वर्षीही आले आणि ह्या वर्षी जे वारकरी होते त्या वारकऱ्यांना मी एक कळकळून विनंती करतो. मागच्या वर्षी जे वारकरी आले त्या वर्षी या वर्षीही आले पण या वर्षी जे वारकरी आहे ना त्यांना विनंती करतो का पुढच्या वर्षी येताना आपण कमीत कमी 2 माणसं सोबत आले पाहिजे. तुम्ही म्हणशाल महाराज 2 माणसं कशासाठी अजून आले पाहिजे. अहो जर तुमच्या सोबत 2 माणसं आल्यानंतर ना तुम्ही त्यांना सांगितलं आमच्या गावातून पायदिंडी सोहळा निघतोय आणि पायदिंडी सोहळा निघल्यानंतर ना ते आपल्या सोबत पायी पायी आल्यानंतर ना त्यांचं काही पुण्य असेल ते निम्म पुण्य तुम्हाला लागतं. आता किती जण मनापासून ऐकलं बरं काय म्हंटल मी नाही म्हंटल एकनाथ महाराजांचं प्रमाणे काय एका जनाधनी आमचे काय बाजाईल. तुम्ही नाही टाळ्या वाजवल्या तुम्ही नाही भगवंताचं नामस्मरण केलं तर काय होईल. एका जनाधनी आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 भाजरी
होत तिच्या रूपाचं ऊन काळ्या रात्री चमकत होत तिच्या रूपाचं ऊन आखीच देखणी होती एक मुसलमानाची सुन आखीच देखणी होती एक मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो दिलवाना हे जरी नाही काल तरी दुसरं येईल हे जरी नाही काल सरती शेवटी बाळ बंधून येईल सरती शेवटी बाळ एका जनाधनी आमचे काय गाजाईल पिंगळा 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 महाद्वारी कोणी बोलतो महाद्वारी बाबा हो हे जरी नाही ऐकलं ना तुम्ही तरी कोणी ना कोणी मागून येणार आहे म्हणून बाबा हो या ठिकाणी आल्यानंतर ना एकनाथ महाराज सांगतात अनेक मागणे नाही नाही देवा एका जनाधनी सेवा धुड दे नामस्मरण करो संत समागम बहुगाची भ्रम नको देवा विठाला विठाला चालू अनिक मागणे नाही नाही देवा 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 एका जनाधनी देवा सुडा एका जनार्दनी सेवा जुडा नामस्मरणा घडो संत समागमी नामस्मरणा घडो संत नामस्मरणा घडो संत समागमी नामस्मरणा घडो संत
माऊली ज्ञानराज माऊली